हॅलो. ज्योत्स्नाताई, मी मीनाक्षी बोलून राहिली. कुठून? मी सुलवाडीतून बोलून राहिली. मला काय निरोप भेटला की आज जर तरी नाही आलो मुक्ताईनगरले हा 50 रुपये दंड आकारला जाईल म्हणे. तुम्ही सुलवाडीहून बोलताय? हा तुम्ही सुलवाडीत राहता का? हा ना, मग गाडीच राहते ना मी. आणि तुम्ही आपल्या गटात आहे का? मला निरोप दिला तसा. अरे तुम्ही इनपूरच्या गटात आहे की कुठल्या गटात आहे म्हटलं ताई? हा, वैनपूरच्याच गटामध्ये आहे. तुमचं नाव काय पुरं सांगा तर. मीनाक्षी पाटील. मीनाक्षी पाटील. हा, कोणत्या गटात आहे तुम्ही सांगा तर नाव. मला बायानं निरोप दिला गावातल्या की तुम्ही कधी नाही आले म्हणे आज तर तुम्हाला 50 रुपये दंड आकारू म्हणे आम्ही आणि बचत गटातून काढून टाकू म्हणे. हा, मग कोणत्या गटात आहे तुम्ही सांगा तर खरी मला. माझा मम्मी बी तर ज्योत्स्नाबाई बोलते की इनपूरहून. तर मलाच माहित नाही की तुम्ही कोणत्या गटात आहे सांगा. तुम्ही मला ऐकता की? हा, मग मी तुम्हाला वैयक्तिक तुमचा नंबर बी आहे की माझ्याकडे, म्हणूनच फोन लावला ना तुम्हाला. मग मला एक सांगा तुम्ही कोणत्या गटात आहे एवढं तर सांगा. काय गटाचं नाव तर पाठ पाहिजे. हा बरोबर आहे, मग बचत गटाचं नाव बी सांगते मी. पण हे असं काढेल आहे तुम्ही ना, मला भीती वाटून राहिली ना. तरी यायलाच पाहिजे का? माय काय झालंय, माझं लेकरू आजारी आहे. तुम्ही गटात कोणते तर सांगा तर घरी आधी. पण तुम्ही ना तुम्ही ना आता बाया आल्या माझ्या घरात 50 रुपये देऊन का ठेवलाय की सगळेच लोक तसे बाया म्हणतील तर मग दोन टाका होईनच ना. माय लेकरू आजारी आहे ताई. आई मग एकच गोष्ट आहे ताई, हे पाय जागा जिंकल्या काही जिंकल्या तरी बांधकाम बी पक्क होईल. सगळ्या बाया म्हणतील मी विजय मग जाईन कोण. मला म्हणलं 50 रुपये गेले तर गेले आपले काय होते. तुमचं लेकरू बी सुरक्षित राहील. 50 रुपये गेले तर काय होते. कोणासाठी संघासाठी होतील ते 50 रुपये कुठे ठेवणार आहे. मी नाही ठेवणार आहे. कोणत्या गटाला भेटणार नाही. ते संघात जमा होतील. सगळ्याची सुरक्षा राहील त्याच्यामध्ये. मग बाया काय करतील, तुम्ही घरी राहिला की पुढची बाई राहील तर ते बी 50 रुपये देईन. म्हणजे शिकायला होतील आतापासून. हे सवय पाडणे आहे बायाला. आता तुम्ही राहा, आपलं म्हणणं नाही 50 रुपये गेले तर काय होता गटासाठी एवढं सांगा तुम्ही मला. तुम्ही कोणत्या गटात आहे मला सांगा नाव. पण मग आम्ही दिलं नाही समजा, आज आलो नाही ना आम्ही 50 रुपये दिले. पण मग आज आलो बी तरी आम्हाला आज भेटतील का? मग मुख्यमंत्री आम्हाला देतील का काही? मुख्यमंत्री काबर देतील तुम्हाला? काबर तरी घोषणा होते. तुम्हाला बांधकाम पक्क पाहिजे ना, त्याच्यासाठी जाताय आपण. मग आपल्या बचतगटाची जागा सुरक्षित पाहिजे ना. ते जर गेले तुमचे आज तुम्ही कोणत्या गटात आहे तुम्ही नाव घेतो सांगता नाही आता. मामा मुख्यमंत्री महोदय आजच्या दिवशी जाहीर करतील का आपल्याला खोली? तरी जाहीर करताय ना की बा आपल्याला बांधकाम पक्क पाहिजे ना, त्याच्यासाठी जाता आपण. मी अर्ज लिहून घेतलाय. तुम्ही गटात कोणते तर हे का सांगता नाही तुम्ही मला. चंदू भाऊ बी आपल्याला देतील ना. तसं काय त्या मुख्यमंत्र्याचीच वाट पाहायची आपण चंदू भाऊ बी देतोय ना. चंदू भाऊ साठी बी जाताय ना आपण. आपलं जर लेखी आहे ना, अर्ध लेखी म्हणून तुम्ही त्याचे फोटो काढणार आहे सगळे की कोण कोण आलता. मी तुम्ही मागून नाही गेला ते व्यक्ती जाईल मुक्ताईनगरले तरी भड्याले सरायले की सर असं महिला घेऊन आली ती एवढे फोटो साक्षी आहे. बांधकाम केलं का आमचा तरी मी व्यक्ती बोलणारी बाई तयार आहे. काय म्हणणं आहे तुमचा? आणि तुम्ही मला एवढ्या फोर्स करता. तुम्ही कोणत्या गटाच्या वेळा सांगा तर घरी. पण आपल्याला चंदू भाऊ बी देऊ शकतो ना. मग आपण मुख्यमंत्री तुम्ही सांगता आपल्याला मला एवढं सांगा. तुम्ही एवढ्या गोष्टी सांगता. तुम्ही कोणत्या गटाची बाई एवढं सांगा मला. काय आता मी मीनाक्षी बाई फक्त एकाच गटाची व्यक्ती सुतारीन बाई. पण आपण तरी नाही गेलो समजा कार्यक्रमाला तर अशी नाही करायचं की 50 रुपये. तुम्ही काबर सांगता नाही कोणत्या गटाची बाई काबर नाव नाही सांगता मला एवढं सांगा. काय गरीब बाईनं कसं काय करायचं बरं? पाव ते बाई अजून मी गटने नाव सांगतेस आता. गटचं नाव काबर सांगता नाही मला एवढं सांगा. तुम्ही कोणत्या गटात आहे त्या सचिव अध्यक्ष सांगते तर घरी मी तिच्या ताईचा फोन आलाय फक्त 50 रुपये भरून देते तुम्ही. तिथे काबर नाव नाही सांगताय माझ्या. तुमच्या गटाचं नाव पट नाही तुम्हाला. माझ्या लेकरू आजारी आहे ना, मी नाही येऊ शकणार. मला नाव सांगा ना गटाचं. तुम्ही एवढा बोलताय तर नाव सांगा गटाचं. मला शेतात जाणं आहे. माझ्या शेताचा विरोध. गटाचं नाव सांगा. गटाचं नाव सांगा. तुम्ही एवढं बोलताय की त्या गटाचं नाव सांगा. काय रोहिणी खडसे गटाचं नाव आहे माझं. नाही तुमचा गट की माझा आहे नी. रोहिणी खडसे बोलते मी. मग त्या महिला काय म्हणतात की बा आता मी 2-3दा फोन बी केला महिलांना की म्हणे का आम्ही जायचे का 2-3 महिला म्हणे. ताई रोहिणी खडसे बोलते आहे मी. हा बोला ताई. नमस्कार. नमस्कार. अशी मग आता मला काय वाटली गटाची महिला बोलते. त्या महिला रोजच फोन करताय मला. दमदाटी करून महिलांना घेऊन जाणं चुकीचं आहे. हा बरोबर आहे. बरोबर आहे ताई. बरोबर आहे. 50 रुपये दंड आकारतायत तुम्ही. कुणी सांगितलं तुम्हाला? मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले का 50 रुपये? नाही ते कसं आहे ताई आमची जागाच आहे की बांधकामाचं. मग महिला काय म्हणताय की आपली जागा तर 1,70,000 भरले महिलांनी. म्हटलं कधी जागा वगैरे गेली तर चालेल. काय हरकत आहे. सगळ्या महिलांनी अर्ज घेऊन जायचं आहे. गॅरंटी आहे का तुम्हाला? नाही ते बी काही गॅरंटी नाही. मग
याच्या खोटे आश्वासनं करून तुम्ही महिलांना घेऊन जाऊ शकत नाही का? नाही तसं काही नाही ताई मग. हे असले पैसे आकारणं आणि दंड करणं, मी कंप्लेंट करते तुमची, पण हे असल्या धंदे करून करायचं नाही. हा, फक्त असं करणार. स्वतःच्या मर्जीने यायचं तर ते करू शकतील. हा बरोबर आहे, स्वतःच्या मर्जीने येऊ शकता. दंड कशासाठी आकारताय तुम्ही? कुणी अधिकार दिला तुम्हाला दंड आकारायचा? करण्याचा दंड काही नाही ताई, ते असं आहे की महिला मग दंड म्हणताय की जाऊ द्या आकारण्याचा घरी अधिकार राहायचे. कोणी दिला? कोणीच नाही दिलाय. मग आणि ताई मग हे बी झालाय, आता आम्ही तुम्हाला फोन केला की आमच्या महिलांना फसवणूक केली आहे, आम्ही ते गहूचे रोपं लावले, तुम्ही कॉल बी उचलला नाही ताई आमचा. कॉल उचलते मी, माझा एकही कॉल मिस जात नाही. आता माझा जो दुसरा नंबर आहे की एकही तुमचा. कॉल माझा मिस जात नाही आणि मिस कॉल झाला तरी मी रिप्लाय करते, एवढं मी ना छाती ठोकपणे सांगू शकते.